दुसरीकडे कराड तालुक्यातील कोल्हापुरात आलेल्या भाविकांना मारहाण झाल्यानं ते भेदरले होते। अशावेळी कोल्हापुरातील काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांना आधार दिला। गुरुवारी रात्री त्या 50 जणांच्या भोजनाची व्यवस्था करून त्यांना सुखरूप गावी पाठवलं। त्यामुळे कोल्हापुरात आलेल्या भाविकांना काही उन्मत्तांनी मारलं तर काही सन्मित्रांनी तारलं अशी चर्चा होती। कोल्हापूर हे दिलदार लोकांचं शहर म्हणून ओळखलं जातं। कोल्हापुरात येणाऱ्यांचं स्वागत करून त्यांचा पाहुणचार होतो, पण काही विघ्नसंतोषी लोकांमुळे कोल्हापूरच्या प्रतिमेला धक्का बसलाय। कराड तालुक्यातील टेंभू इथून अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गुरुवारी मारहाण झाली। त्यांचं कोल्हापुरात कुणीच ओळखीचं नसल्यानं टेंभूमधून आलेले ते 50 भाविक गोंधळले आणि भेदरले होते। अशावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते बंडा साळुंखे, उदय भोसले, दिलीप भिवटे, राजू यादव, निरंजन शिंदे, योगेश केरकर, शिवानंद स्वामी, आकाश जाधव यांनी या भाविकांच्या मदतीसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली। मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यास भाग पाडलं। शिवाय बंडा साळुंखे यांच्या पुढाकारातून गुरुवारी रात्री या भाविकांची जेवणाची सोय करण्यात आली। शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारातच या भाविकांना कोल्हापूरच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोटभर जेवायला घातलं। त्यानंतर रात्री उशिरा त्यांना सुखरूप शहराबाहेर सोडून हे कार्यकर्ते आपापल्या घरी गेले। त्यांच्या या कार्यामुळे कोल्हापुरात काहींनी मारलं तर काहींनी तारलं अशी भावना घेऊन ते भाविक घरी परतले।